वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन स्तोत्रसंहिता याचा 135वा अध्याय 1 ते 6 ही वचने. स्तोत्रसंहिता याचा 135वा अध्याय 1 ते 6 ही वचने. परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा, परमेश्वराचे सेवक हो स्तवन करा. परमेश्वराच्या घरात, आमच्या देवाच्या घराच्या अंगणात उभे राहणारे तुम्ही त्याचे स्तवन करा. परमेश्वराचे स्तवन करा, कारण परमेश्वर चांगला आहे. त्याच्या नावाची स्तोत्रे गा, कारण ते मनोरम आहेत. कारण परमेश्वराने आपणासाठी याकोबाला निवडले आहे, आपले स्वतःचे धन होण्यासाठी इस्रायेलास निवडून घेतले आहे. परमेश्वर थोर आहे, आमचा प्रभू सर्व देवांपेक्षा थोर आहे, हे मी जाणतो. परमेश्वराला जे काही बरे वाटते ते तो आकाशात व पृथ्वीवर, समुद्रात व सर्व जलाशयात करतो. देवबाप वाचलेली वचने आपण सर्वांसाठी आशीर्वादित. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन स्तोत्रसंहिता 135 अध्याय 1 ते 6 पर्यंतची वचने आपण पाहूया.
देवाच्या लोकांनो, आम्हाला ह्या अध्यायामध्ये एक गोष्ट आम्हाला दिसून येतं की परमेश्वराची स्तुती करणं आणि तो किती चांगला आहे, त्याचा सार्वभौम अधिकार आहे, आम्हाला ह्या ठिकाणी ह्या वचनावरून दिसून येतो. स्तोत्रसंहिता 135 हे स्तुतीचे स्तोत्र आहे माझा प्रियांनो. आज यदि स्तोत्रसंहिता 100 अध्याय 4 वचनामध्ये आपण वाचतो, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, उपकार स्तुती करत त्याचा वेशीत प्रवेश करा. इब्री लोकास पत्र 13 अध्याय 15 वचनामध्ये असं सांगितलंय की आपण देवाला सतत स्तुतीचा यज्ञ अर्पण केला पाहिजे. स्तोत्रसंहिता 156 मध्ये सांगतं की ज्याला श्वास आहे त्याने परमेश्वराची स्तुती करावी. प्रियांनो, आज परमेश्वराची स्तुती करणं मनुष्यासाठी किती गरजेचं आहे. देवाची स्तुती करण्याची आम्हाला सवय लावली पाहिजे. परिस्थिती कशी असो, देवाचे आभार आम्ही मानले पाहिजे. आपल्या जीवनाने देवाचं गौरव आम्ही करायला पाहिजे माझं प्रियांनो. दुसरी गोष्ट 3 आणि 4 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वर चांगला आहे आणि त्याने आपल्याला निवडलेले आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो परमेश्वर किती चांगला आहे. देवाचे चांगुलपण हे स्तुतीचे मुख्य कारण आहे माझा प्रियांनो. त्याने इस्रायलाला आपली खास प्रजा म्हणून निवडलेले आहे. नवीन करारात ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणारी देवाची निवडलेली प्रजा आहे माझ्या प्रियांनो. आज परमेश्वरासाठी कोणती गोष्ट अशक्य नाही. यिर्मया 32:17 मध्ये लिहिलं आहे, परमेश्वरासाठी काही कठीण गोष्ट आहे का? नाही. आम्हाला आमच्या जीवनातून त्या सार्वभौम परमेश्वर, तो सर्वशक्तिमान परमेश्वराचं गौरव स्तुतिगान आमच्या जीवनातून करणं फार गरजेचं आहे. आज परमेश्वराचे वचन सांगतं, दानियल त्याचा 4 अध्याय 35 वचनामध्ये, कोणीही त्याचा हाताला अडवू शकत नाही. काम करण्यासाठी, सामर्थ्याचं काम दाखवण्यासाठी कोणीही ते अडवू शकत नाही. आणि इपिस्करास 1:11 मध्ये लिहिलेलं आहे, तो आपल्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी तो करतो माझा प्रियांनो. आज परमेश्वराला आमच्या जीवनामध्ये त्याचं कार्य करू द्या. कोणत्याही संकटात देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. भीतीऐवजी देवावर अवलंबून राहा. आपल्या योजना देवाच्या इच्छेनुसार समर्पित करा. आज आमच्या जीवनातून परमेश्वराची स्तुती मनापासून करणं फार गरजेचं आहे. त्याच्या चांगुलपणाबद्दल, तारणाबद्दल आम्हाला कृतज्ञ राहणं फार गरजेचं आहे. आज देवाच्या लोकांनो, तुम्ही आणि मी देवाचं गौरव, देवाची स्तुती करण्यासाठी आम्ही गंभीर आहोत का? आम्ही गंभीर आहोत का? आमच्या जीवनामध्ये ते गांभीर्य आहे का? यदि आहे तर निश्चितच ते आमच्या जीवनातून दिसून येईल आणि परमेश्वर आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. चला तर प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य जिवंत देवा, तुला स्तवितो, तुला गौरवितो, उंचावितो परमेश्वर बापा. यावेळेस मी प्रार्थना करत आहे परमेश्वर प्रभू, आजच्या दिवसासाठी, आजच्या समयासाठी आम्ही प्रभू परमेश्वरा स्तोत्रसंहिता 135 मध्ये वाचलेलं आहे की ते परमेश्वरा तुझी स्तुती आम्ही करावी, तुझी आराधना आम्ही करावी. आज प्रभू आमच्या जीवनाच्या द्वारे ते होऊ दे अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. बळावी नव्हे, पराक्रमान नव्हे, तर तुझ्या आत्मेच्या द्वारे प्रत्येक कार्य सिद्धीत जाऊ दे परमेश्वरा, अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. तू महान आहेस, महान काम करतो. आम्ही तुझे आभार मानतो. सर्व मान महिमा गौरव तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तू आहे. आमेन. चालली घटिका, चालली घटिका, कर विचार हिचा आधी, कर विचार हिचा आधी. चालली घटिका, चालली घटिका, चालली घटिका. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333.
333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.